मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्यासारख्या भरपूर साऱ्या साधना उपासना आहेत. परंतु आज मी एक छोटीशी आणि थोडक्यात एक साधना सांगणार आहे जी लवकर फलद्रूप होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील उपासना श्री पद्मावती लक्ष्मी उपासना. कृपया नोंद घ्यावी की ज्या व्यक्तीला कोणताही आध्यात्मिक दोष नसेल अशाने पुढील साधना करून आपली स्वतःची यश प्रगती करावी. साधना शाबरीनाथपंथीय तंत्राद्वारे उपस्थित आहे. सर्वप्रथम आपण श्री गणपतीचे, कुलदेवीचे, सद्गुरूंचे, गुरूंचे स्मरण करून श्री पद्मावती लक्ष्मी हिच्या साधनेबाबत समजून घेऊया. तर साधनेचं नाव आहे श्री पद्मावती लक्ष्मी. ही साधना स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. याला कोणतीही बंधने नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. स्फटिक माळ, लाल वस्त्र, लोकरीचे लाल आसन, कपाळी कुंकवाचा टिळा लावावा. गुलाबाचे अत्तर, फूल, बेल, तुळस या सर्व गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत. सर्वप्रथम आपल्या समोर एक चौरंग ठेवून त्यावर लाल सुती वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या मधोमध मुठभर गहू पसरून त्यावर एखादा लक्ष्मी मातेचा फोटो किंवा कलशावर श्रीफळाची स्थापना करून त्या कलशाची विधिवत पूजा करावी. आपल्या उजव्या हाताला चौरंगावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. फोटो किंवा कलशाच्या समोर श्रीयंत्र ठेवावे असेल तर उजवीकडे काळी हळद अथवा लाल हळद ठेवावी. 2 पूजेची पानं त्यावर सुपारी, सुट्टे पैसे असे ठेवून गणपतीचे स्मरण करून त्या सुपारीची गणेशाचे प्रतीक म्हणून पूजा करावी. साधनेची म्हणजेच पूजेची वेळ ही संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान असावी. पूजा करण्यापूर्वी आचमन करून संकल्प सोडावा. प्राणायाम करावे. आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना स्मरण करून शांत चित्ताने ध्यान लावून पुढील मंत्राचा रोज 10 माळा ह्याप्रमाणे 21 दिवस जप करावा. रोज श्री पद्मावती लक्ष्मीसाठी नैवेद्य दाखवावा जो असेल तो. नैवेद्य साखरेपासून ते शेवयाच्या खिरीपर्यंत आपल्या यथाशक्तीप्रमाणे असू शकतो. तर मंत्र असा आहे: ओम श्रीं पद्मावती वज्राकुंशीम प्रत्यक्ष भवंती भवंती नमः. ओम. तुम्ही लक्षात 2-3 वेळेस म्हटलं तरी तुमच्या लक्षात राहून जाईल. तर याची फलश्रुती अशी आहे की याने दारिद्र्य दोष निवारण होते. पूर्णाहुती म्हणजेच हवन, अन्नदान, अस्त्रदान, जलदान, गोदान यापैकी काहीही तुम्ही यथाशक्तीप्रमाणे करावे हे उपासना पूर्ण झाल्यानंतर. जर देवी फोटो समोर श्रीयंत्र, काळी हळद, लाल हळद आपल्या तिजोरीत अथवा देवघरात ठेवून तसेच कलश किंवा फोटो देवघरात स्थापित करावा. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर गहू आपल्या घरातल्या धान्यातील गहूत मिसळावे. या साधना काळात आपण उपवास करण्याची आवश्यकता नाही, मात्र सात्विक भोजन व सात्विक विचार आचरावी ही अपेक्षा. विश्वास, श्रद्धा, संयम ही त्रिसूत्री बाळगावी. यश आपल्या पदरात नक्कीच पडेल. श्री लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय. लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी दक्षिणावर्ती शंख देवघरात पूजेस ठेवावा. शंखातील पाणी विष्णू मंत्र म्हणून संपूर्ण घरात शिंपडावे. शंख कधीही रिकामा ठेवू नये. शंखात तुळस अवश्य ठेवावी. चंदन लावावे. दरवर्षी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवाचा कुलाचार नित्यनेमाने करावा. शांती कर्मातील लक्ष्मी साधना साधकांनी आवर्जून करावी. आपल्या घरी श्रीहरींची पूजा अर्चा होणे क्रमप्राप्त आहे. श्री सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रम अवश्य म्हणावे अथवा ध्वनिफीत लावावी. येत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी पारद शिवपिंडी पूजन अवश्य करावे. शिवपिंडी पूजन करताना रुद्राभिषेक उसाच्या रसाने करावा. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पुढील तोडगा करावा. दर महिन्याच्या अष्टमीला शुक्ल व कृष्ण पक्षात देवीची खणा नारळाने, सुपारीने, हळकुंड, तांदूळ, गजरा, फूल याने ओटी भरून ही ओटी गरीब स्त्रीला द्यावी व तिला एक फळ आणि दूध प्यायला द्यावे. देवी सूक्त, महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा किंवा सप्तशतीचा पाठ ब्राह्मणाकडून करून घ्यावा. देवीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दिवे लागणीच्या वेळी दाखवून तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावा. तसेच वर्षातून एकदा शक्य झाल्यास कुलदेवी याग, लक्ष्मी याग करून घ्यावा. देव्हाऱ्यात काळी हळद व लाल हळदीची स्थापना करून दररोज विशिष्ट मंत्राने त्यावर कुंकू व्हावे. धनाची कमतरता कधीच भासणार नाही. वरील सर्व उपाय
विश्वासाने करावे. घरातील दारिद्र्य जाण्यासाठी श्री नवनाथ ग्रंथाचा 2रा अध्याय दत्तभावनी स्तोत्र रोज 3 वेळा वाचावेत. रामकृष्ण हरी.